रत्नागिरी जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात जे जागा वाटप झाले त्यात निवडून येणाऱ्या जागा हा निकष लावण्यात आलाय। त्यामुळे भारतीय जनता पक्षाला कुठे कमी लेखलं गेलं किंवा कमी जागा दिल्या गेल्या अशा प्रकारचं वातावरण काही जणांकडून पसरवलं जातंय ते निलाखच खोटं असल्याचं प्रतिपादन भाजप नेते दीपक पटवर्धन यांनी केलंय। काम केलेलं होतं आणि स्वाभाविकपणे प्रत्येक कार्यकर्त्याची जी अपेक्षा असते की आपल्याला आपल्या नगरीची सेवा करण्यासाठी नगरसेवक पद मिळावं, एक व्यापक विकासाचा दृष्टिकोन नजरेसमोर ठेवून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला होता। विभव पटवर्धननेही काही भूमिका घेऊन त्या भूमिकेवर काम करत त्याने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता। शिंदेनेही प्रभाग क्रमांक 1 मधनं आपल्या पत्नीचा अर्ज दाखल केला होता। हे सर्वजण युतीच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत युतीचं रत्नागिरी शहरातलं असणारं वातावरण लक्षात घेऊन ते वातावरण अधिक सबल व्हावं, युतीचा विजय अधिक मोठा व्हावा यासाठी मोठ्या मनाने आपला वैयक्तिक अजेंडा बाजूला ठेवून पक्षाच्या अजेंड्याला संलग्न राहत त्यांनी मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याला मनापासून धन्यवाद सामंत साहेबांनी दिलेत, मीही त्यांना धन्यवाद देतो। आणि एक चांगल्या प्रकारचं वातावरण यामुळे या शहरामध्ये निर्माण झालेलं आहे आणि मोठ्या मताधिक्याने शिल्पाताई सुर्वे आणि महायुतीचे सर्व नगरसेवक हे निवडून येतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करणं मला आवश्यक वाटतं। भारतीय जनता पार्टीचा विषय बोलायचा झाला तर आत्ताच सामंत साहेबांनी सांगितलं की गुहागरमध्ये अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीला राजकीय पटलावर खेळाडू म्हणून खेळता येत नव्हतं। यावेळेला युतीच्या झालेल्या निर्णयामध्ये नगराध्यक्षपद भारतीय जनता पार्टीच्या वाट्याला आलेलं आहे। ही एक मोठी घटना आहे। भारतीय जनता पार्टीच्या समस्त परिवाराला एक ऊर्जितावस्था देणारी, प्रचंड मनोबल देणारी ही घटना आहे। अनेक वर्षानंतर भारतीय जनता पार्टीच्या प्रभुत्वाखाली ती निवडणूक लढवली जाणार आहे। महायुतीचीच ती निवडणूक असेल, मात्र नगराध्यक्ष पद लढवण्याचा मान यावेळेला भारतीय जनता पार्टीला मिळालेला आहे। देवरुखचं नगराध्यक्षपद हे भारतीय जनता पार्टीला मिळालंय। चिपळूणचा थोडासा तिढा जरी कायम असला तरी भारतीय जनता पार्टीला 12 नगरसेवक त्या ठिकाणी लढवण्याची मला वाटतं संधी मिळाली। देवरुखलाही 9 नगरसेवक आम्ही लढवतोय। रत्नागिरीमध्ये 6 नगरसेवक जे स्टँडिंग सीट होत्या त्या भारतीय जनता पार्टी लढवते। अशा प्रकारचा अजेंडा किंवा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातो की भारतीय जनता पार्टीला किरकोळ कशात तरी गणण्यात आलं, पण युती ज्या वेळेला होत असते त्यावेळेला समस्त महाराष्ट्राचा विचार केला जातो, समस्त जिल्ह्यातला विचार केला जातो आणि त्या अनुषंगाने त्या ताकदीनुसार त्या सीट दिल्या जातात। अलीकडच्या कालावधीमध्ये तुम्ही नोट केलं असेल की एनडीएचं सरकार असेल, भारतीय जनता पार्टीची निवडणूक असेल, भाजप शिवसेनेची निवडणूक असेल, या सर्वांमध्ये स्ट्राईक रेट जर बघितला तर तो 90% आसपास आहे। जे उमेदवार उभे केले जातात त्यापैकी 90% उमेदवार निवडून येतात। तोच क्रायटेरिया या सर्व निवडणुकांच्या जागा वाटपाच्या वेळेला वरिष्ठांनी लावलेला आहे। त्यांनी त्याचा आवश्यक असणारा साधक बाधक सर्व विचार करून हा निर्णय घेतलाय। कुठच्याही पक्षाला अधिकच्या जागा या हव्या असतात, कार्यकर्त्यांची ती मागणी असते आणि कार्यकर्त्यांची ती मागणी याचा अर्थ तो पक्ष त्या ठिकाणी प्रभावी पद्धतीने काम करतोय। मात्र अंतिमतः ती जागा एकच असते, त्यामुळे ती जागा कोणाला द्यायची यासाठी संघटनात्मक पातळीवर निर्णय होतो आणि त्यानुसार भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना याच्यामध्ये जे जागा वाटप झालेलं आहे ते निवडून येणाऱ्या जागा याचा क्रायटेरिया लावून झालेला आहे। त्यामुळे कुठेही भारतीय जनता पार्टीला कुठेतरी कमी लेखलं गेलं, कुठेतरी कमी जागा मिळाल्या अशा प्रकारचं जे वातावरण पसरवण्याचा प्रयत्न काही जण करतायत तो निखालस खोटा आहे। कारण का भारतीय जनता पार्टीचे 2 नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि नगरसेवक हे या निवडणुकीमध्ये चांगल्या पद्धतीने लढतायत आणि मी सांगितलं त्याप्रमाणे 90% स्ट्राईक रेटने आपण सगळ्या निवडणुकांमध्ये उतरतोय। त्यामुळे याही वेळेला भारतीय जनता पार्टीचेच नव्हे तर युतीचे 90% पेक्षा अधिक उमेदवार हे विजयी झालेले आपल्याला पाहायला मिळतील। रुमडे मॅडमच्या संदर्भात बोलायचं झालं तर त्यांना